नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत एक्सेल मध्ये सर्वात मोठा नंबर मॅक्झिमम नंबर कसा शोधायचा. पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना मला थँक्यू बोलायचे आहे, कारण तुमच्यामुळे माझं सबस्क्रायबरचं पहिलं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. आणि असाच मला भरभरून प्रतिसाद देत राहा, असेच माझे सबस्क्रायबर वाढवत राहा. हे माझे व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्या मराठी माणसांना मराठीमधून एक्सेल कळू शकेल आणि ज्यांना त्याची खरंच गरज आहे अशा गरजू लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील आणि त्यांना जास्तीत जास्त याचा फायदा घेता येईल. एक्सेल मधील नॉलेज त्यांना शिकता येईल. तर आपण आज स्टार्ट करूया की फाइंड कशा प्रकारे आपण मॅक्झिमम नंबर फाइंड आउट करतो. हा मॅक्झिमम नंबर फाइंड आउट करणे हे एक्सेल मध्ये उपयोगी पडतं. प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट कुठे झालं हे फाइंड आउट करण्यासाठी सेल्स मध्ये मार्क्स जर आपल्याला काउंट करायचे असेल, एखाद्या स्कूलमध्ये कोणत्या मुलाला जास्त मार्क मिळाले तर ते आपण मॅक्स फॉर्म्युलाने काउंट करू शकतो. एक्सपेन्सेस कॅल्क्युलेट करण्यासाठी मॅक्सचा वापर होतो. मॅक्सिमम एक्सपेन्स कुठे झाले ते आपण इथे फाइंड आउट करू शकतो. तसेच सॅलरी रिलेटेड डेटा, कोणाला जास्त सॅलरी आहे हे समजण्यासाठी आपण मॅक्झिमम या फॉर्म्युलाचा वापर करतो. तर आपण सुरुवातीला मी याचे 3 स्टेप तुम्हाला सांगणार आहे. 3 मेथडने हा मॅक्झिमम हा फॉर्म्युला कसा कॅल्क्युलेट करतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात पहिली मेथड आहे, मी इथे लिहून घेते फक्त इज इक्वल टू मॅक्स, टॅब मी प्रेस केलेला आहे आणि हे जे नंबर आहेत त्यांना मी सिलेक्ट केलेला आहे, ब्रॅकेट कंप्लीट. आता याच्यामध्ये 21,895 हा जो नंबर आहे हा सर्वात मॅक्स नंबर आहे. अशा प्रकारे आपण एका क्लिक मध्ये मॅक्झिमम नंबर फाइंड आउट केला. समजा ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणी सांगितलं ह्याच्यामध्ये सेल्स मध्ये कोणता सेल्स जास्त झाला आहे, किती अमाऊंट आपल्याला जास्त मिळाली आहे ते कॅल्क्युलेट करा. तर आपण एक 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 शोधत बसलो तर आपल्याला सांगता येणार नाही. हा मी थोडा डेटा घेतलाय, काही ठिकाणी खूप डेटा असतो, 1,500 5,000 अशा रोजचा डेटा असतो. तर आपल्याला तसे सिलेक्ट म्हणजे तसे शोधणं आपल्याला खूप डिफिकल्ट आहे, तर आपल्याला ते फाइंड आउट नाही करता येणार. तर आपण पहिली मेथड ही इथे शिकलोच आहोत, जे परत एकदा रिपीट करते आहे. इज इक्वल टू मॅक्स फॉर्म्युला, मॅक्स टॅब आपण ओपन केलेला आहे आणि डेटा सिलेक्ट केला आहे, ब्रॅकेट कंप्लीट. इथे 21,365 हा मेथड 1 ने आपण मॅक्स फॉर्म्युला कॅल्क्युलेट केलेला आहे. इथे 21,365 एवढा सेल्स अमाऊंट झालेला आहे. आता एखाद्या विषयामध्ये कोणाला मार्क्स किती जास्त मिळाले किंवा एखादा सब्जेक्ट असेल कोणताही हिस्ट्री, तर हिस्ट्रीमध्ये आता मुलांना एवढे सगळे मार्क्स मिळाले, पण याच्यामध्ये कोणता मुलगा हायएस्ट आहे ते आपण कसे फाइंड आउट करणार, त्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरतो ते बघू आपण. तर हा फॉर्म्युला मी तुम्हाला सेकंड मेथड इथे शिकवते आहे. इथे आपण इज इक्वल टू मॅक्स ने केला, तर हा सेकंड मेथड मध्ये आपल्याला फॉर्म्युलाज मध्ये जायचं आहे. इथे ऑटो समच्या खाली इथे मॅक्स म्हणून एक आहे, इथे मी मॅक्स ला फक्त क्लिक केलेला आहे. इथे मी काही टाईप केलेलं नाहीये आणि इथे माझा नंबर आलेला आहे. इथे 96 हे मार्क्स आता 2 लोकांना आलेले आहेत. 1 2 2 लोकांना 96 मार्क्स आलेले आहेत. मला सांगा ह्या 2 लोकांना 96 मार्क्स आले, पण हे तुम्ही कशा प्रकारे करू शकता, तुम्हाला कसं कळू शकतं की इथे 2 लोक आहेत की नाही. त्यासाठी एक्सेल मध्येच अजून एक ट्रिक आहे. ह्या 2 लोकांना मिळाले, 4 लोकांना मिळाले, हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचे आहे. हा ह्याच्यामध्ये 96 हा नंबर 2 वेळा आलाय, 4 वेळा आलाय, हे आपल्याला कशा प्रकारे शोधता येऊ शकतं ते तुम्ही मला सांगायचं आहे. आणि मी त्यासाठी माझा एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की पाहायचा आहे आणि मला त्या व्हिडिओचं नाव सांगायचं आहे, कोणता व्हिडिओ आहे तो. त्यावरून मला कळेल की तुम्ही माझे व्हिडिओ बघता की नाही, त्यांची प्रॅक्टिस करता की नाही
आणि तुम्हाला त्याचा खराच उपयोग होतो आहे की नाही. आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. हे नंबर 96 हा नंबर इथे 2 वेळा आहे, 4 वेळा आहे, हे आपल्याला कोणत्या फॉर्म्युलाने कळू शकते. आता मी तुम्हाला थर्ड नंबर मेथड सांगत आहे ह्याची मॅक्झिमम फॉर्म्युला कॅल्क्युलेट करण्याची. थर्ड नंबर मेथड ह्याच्यातच आहे, ऑटोसम मध्येच. मोर फंक्शन मध्ये जायचं आपल्याला, मॅक्स वरती क्लिक करायचं आहे, ओके करायचं आहे. आता इथे नंबर म्हणून आलेला आहे फंक्शन आर्ग्युमेंट, आपल्याला हे नंबर द्यायचे आहेत. त्याची सिरीज विचारलेली आहे, तर आपण ही सिरीज ही देत आहोत आणि आपल्याला इथे ओके करायचे आहे. अशा प्रकारे इथे हा एक्सपेन्सेस 21,429 हे एक्सपेन्सेस आहेत. एवढे हे जास्तीत जास्त एक्सपेन्सेस एवढे होतात आहेत. तर सॅलरी डेटा हा एकदम इंटरेस्टिंग डेटा आहे. आता हा आपण डेटा मेथड 2 ने कॅल्क्युलेट करू. मेथड 1 ने आपण 2 केले, मेथड 2 ने 2 करू आणि यांचीच तुम्ही प्रॅक्टिस देखील करा. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्ही यामध्ये पारंगत व्हाल. त्यामुळे जास्तीत जास्त हे सगळे जे फॉर्म्युला शिकवते आहे, माझे व्हिडिओ दर शनिवार रविवारी येत असतात. तर हे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि त्या व्हिडिओची तेवढी प्रॅक्टिस करा त्या फॉर्म्युल्यांची, तर तुम्हाला हे ऑफिसमध्ये त्याचा जास्तीत जास्त वापर करता येईल आणि तुमच्या बॉस कडून जास्तीत जास्त तुम्हाला त्याचं ऍप्रिसिएशन. तर मी आता सेकंड मेथडने करते. तर मला सांगा मी सेकंड मेथड कोणती वापरली होती. बघू तुमचे किती लक्ष आहे. तर सेकंड मेथड साठी मी इज इक्वल टू ऑटोसम केलं होतं आणि ते मॅक्स केले होते. तर मी तुम्हाला आता इथे दुसरी मेथड वापरून दाखवत आहे. इथे मी इज इक्वल टू ऑटोसम मध्ये जाऊन इथे मॅक्स केलं होतं आणि डायरेक्ट हा मॅक्झिमम नंबर आला होता. तर मॅक्झिमम नंबर आहे 33,987 हा नंबर मॅक्झिमम आहे. त्याच्यामध्ये सॅलरीमध्ये ज्याची सॅलरी 33,987 आहे त्याला हायएस्ट सॅलरी पे होते आहे. अशाच म्हणजे जर तुम्हाला ह्या एक्सेल मधून ह्या फॉर्म्युलाच्या मॅक्सिमम फाईंड नंबर मधून काही नॉलेज मिळालं असेल, या व्हिडिओ मधून काही शिकावेशी वाटले असेल, तर माझा हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. माझ्या चॅनलला असेच सबस्क्राईब करत राहा, भरभरून प्रतिसाद देत राहा. आणि तुम्ही जे काही जास्तीत जास्त सबस्क्राईब केलेले आहेत मला तर खूप आनंद झाला आहे. त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. थँक्यू.